हॅलो फ्रेंड, आज आपण चालू करतो प्रॅक्टिस सेट 1.3. त्याच्यातला पहिला प्रॉब्लेम आहे फिलअप्स. ए इज इक्वल टू डिटर्मिनंट 3, 2, 4, 5. आता आपण तो सॉल्व करूया. त्याचा आन्सर आहे ए इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, मध्ये मायनस साईन. 3 इंटू 5, 2 इंटू 4, 15, 7. हे झालं त्याचा आन्सर. प्रॉब्लेम 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. त्याचा पहिला प्रॉब्लेम आहे, तो कसा सॉल्व करायचा आपण बघूया. डिटर्मिनंट 1, 7, 2, 4. त्याचा आन्सर क्रॉस मल्टिप्लाय -1 इंटू 4, -1 याच्यात घेऊ आपण, -7/2. 4 1 जा 4, -4, मायनस साईन, 7 2 14, मायनस मायनस प्लस होईल, -18 आन्सर. क्वेश्चन 2चा दुसरा प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो. आता प्रॉब्लेम काय आहे, डिटर्मिनंट 5, 3, -7, 0. तर आता आपण तो सॉल्व करूया. 5 इंटू 0 मायनस 3 इंटू -7, 5 इंटू 0 0, मायनस 7 त्रिक 21 वजा 21, मायनस मायनस प्लस झालं. आन्सर आहे 21. तिसरा प्रॉब्लेम चालू करतोय. आता तिसरा प्रॉब्लेम काय आहे, डिटर्मिनंट 7/3 इंटू 5/3, 3/2, 1/2. आता याचा आन्सर कसं काढायचं, सोपं आहे. 7/3 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, 1/2, मायनस 5/3 इंटू 2/3, 3/2 सॉरी. आता हे कसं करायचं, 7 1 7, 3 2 6, 7/6, मायनस 5 3 15, 3 2 6 आलं. आता याचं वजाबाकी करू. वजाबाकी कशी करायची, 6 6 36, ठीक आहे. 15 7 90, क्रॉस मल्टिप्लिकेशन, साईन 7 42. मग काय उत्तर आलं आपलं. याचं आपण असं सॉल्व करूया डायरेक्ट. झालं, 15तून 7 गेले 8, वजा 8, 7तून 15 जात नाही, त्याच्यामुळे 15तून 7 घेतले, काढले, 8 झाले, मोठ्या संख्येचं साईन, आणि खाली आहे 6 जसे त्याचं. हे झालं आन्सर. प्रॅक्टिस सेट 1.3चा आपण तिसरा प्रॉब्लेम सॉल्व करतोय. सॉल्व द फॉलोइंग बाय क्रॅमर्स रूल. त्याचा पहिला प्रॉब्लेम आहे 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. आता हे दोन्ही इक्वेशन दिले, ते एका खाली एक लिहून घेऊ आपण. 3x - 4y = 10 आणि याच्या खाली आहे 4x + 3y = 5. आता हे झालं का आपण डिटर्मिनंट काढून घेऊ. पहिलं डिटर्मिनंट कसं काढतो आपण, हे 3, हे 4, हे -4 आणि हे 3. आता डिटर्मिनंट काढायचं आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये बघितलं आहे. 3 त्रिक 9, नाही डायरेक्ट करतो आपण. 3 इंटू 3 मध्ये मायनसचं साईन, 4 इंटू 4, -4 इंटू 4, 3 त्रिक झालं 9, मध्ये मायनसचं साईन, 4 चौक 16, मायनस साईन त्याला, 16, हे मायनस मायनस प्लस होईल, 9 + 16 झाले 25.
तर डिटर्मिनंट आपला 25. आता आपल्याला काढायचा dx. क्रॅमर्स रूलसाठी आपण dx काढतो, dy काढतो, त्याच्यानंतर x आणि y च्या व्हॅल्यू काढतो. आता आपण काढायचं dx. आता डिटर्मिनंट काढून घेतला आपण, आता काढू dx. तर dx कसा काढतात? dx इक्वल टू डिटर्मिनंट लिहून घ्यायचे. dx साठी काय घेतो आपण? इक्वेशनमध्ये बघायचं. आता या x साठी घेतोय, मग x दाबून ठेवायचा, x सोडून द्यायचा, x. मग xच्या जागेवरती आपण काय घ्यायचा? हे दोन्ही घ्यायचे, 10 आणि 5. आणि yच्या जागेवर -4 आणि 3, -4 आणि 3. ठीक आहे. त्याचं मग डिटर्मिनंट काढून घ्यायचं आहे. 10 × 3 मध्ये मायनस साईन, -4 × 5. 10 त्रिक 30 वजा 5 चोक 20 वजा 20. ठीक आहे. हे 30 वजा वजा अधिक, हे झाले 20 प्लसमध्ये. मग dx ची व्हॅल्यू आपली आली 50. ठीक आहे. आता आपल्याला सेम dy काढून घ्यायचा. आता मग dy इकडं घेऊया, या पेजवरती dy काढायचा. सेम डिटर्मिनंट. मग y चे झाकायचे, y झाकला. 3 आणि 4 1चे 3 आणि 4 y चे झाकल्यावरती काय राहतात? मग हे 10 आणि 5 ह्याच्यामध्ये. सेम आता dy इक्वल टू 3 × 5 मध्ये मायनस साईन, 10 × 4. 5 त्रिक 15 मायनस 10 चोक 40. मग उत्तर काय आलं? 40 मधून 15 गेले 25, पण वजा 25. आपला dy काय आला? वजा 25. मग आता आपल्याला काढायचा x. मग x काढायचा फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू dx अपॉन d. आता आपला dx काय आहे? इथं लिहूया. dx आपला आला आहे 50. ठीक आहे. मग dxच्या जागेवरती 50 डिवाइड बाय d किती काढला आपण? 25. डिवाइडमध्ये 25. मग 25 × 25, 25 × 50. मग x किती आला? 2. सेम yचं काढायचं. y इज इक्वल टू dy अपॉन d. dy काय आपला? -25. आणि d किती आहे? 25. मग 1, 25 × 25. y इज इक्वल टू -1. हे झालं ॲन्सर. आपला प्रॉब्लेम पुरा झाला आहे. मग आपण शेवटला x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू -1 असं लिहायचं. झाला आपला पहिला प्रॉब्लेम सॉल्व झाला. प्रॅक्टिस सेट 1.3चा तिसऱ्यातला पहिला प्रॉब्लेम पुरा सॉल्व केला आपण. प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन 3चा दुसरा प्रॉब्लेम आपण सॉल्व करतोय. त्याच्यातलं पहिलं इक्वेशन 4x - 3y - 4 = 0 आणि दुसरं इक्वेशन 6x - इज इक्वल टू 8 - 5y. ठीक आहे. आता आपण सॉल्व करूया. पहिलं तर एका खाली एक लिहून घेऊ दोन्ही इक्वेशन, त्याचं सोल्युशन आपण सॉल्व करतोय. 4x + 3y. आता हा 4 या साईडला पाहिजे आपल्याला, -4 या साईडला गेल्यावर +4 येईल. ठीक आहे. हा इक्वेशन 1 झाला. तसा दुसरा 6x हा -5y ह्या साईडला आला तर +5y. ओके. इक्वल टू साईन 8 जसेच तसा. हे झालं इक्वेशन 2. ठीक आहे. आता आपल्याला काढायचा डिटर्मिनंट. d इज इक्वल टू हे दोघांचे कोएफिशियंट घ्यायचे 6, 4 आणि 6. 4 पहिला 4 आणि 6, 3, 5. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5, 3 × 6. आता हा 4 × 5 = 20 - 3 × 18. मग आला याचा 2. 20तून 18 गेले 2. डिटर्मिनंट आला 2. आता आपल्याला काढायचा dx. dx कसा काढतो आपण?
एक्सचे झाकायचे आणि याच्या जागेवरती एक्सच्या जागेवर तो 4 आणि 8 येईल आणि वायच्या जागेवर 3 आणि 5. 4 आणि 8 3 आणि 5. ओके. मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 5 मध्ये मायनस साईन 3 इंटू 8 5 चौक 20 8 त्रिक 24. आता 20तून 24 गेले 4 पण वजा 4. ठीक आहे. मोठ्या संख्येचं साईन dx आला आपला. आता काढायचा dy कसा काढतो आपण dy इक्वल टू वायचे सोडून दोघांचे घ्यायचे. आता वायचे सोडायचे दोघांचे घ्यायचे म्हणजे 4 आणि 6 4 आणि 8 वायला दाबलं. ठीक आहे. आता याचं काढून घेऊ आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 8 मध्ये मायनस साईन 4 इंटू 6 8 चौक 32 6 चौक 24. 32 मधून 24 गेले किती आले 8. dy पण आला. आता आपल्याला काढायचा x आणि y. x कसा काढतो आपण x इज इक्वल टू dx अपॉन d. मग dx किती आला आहे आपला dx आला आहे वजा 4 डिवाइड बाय d किती आला आहे आपला 2. मग बे के बे दोन्ही 4. मग x किती आला आपला -2. तसं आपल्याला y काढायचं. y आपण इकडं काढूया जागा नाही आपल्याला. ठीक आहे. y घेऊया आपण y इज इक्वल टू dy अपॉन d. मग dy किती आपला इथं काढला आपण 8 आणि d किती आपला डिटर्मिनंट 2. y इज इक्वल टू बे चौक 8 y आला आपला 4. अशा प्रकारे आपण दुसरा प्रॉब्लेम पण पूरा सॉल्व केला आहे. ठीक आहे.